मी पुण्यात नवीन आहे. पुणे पुणे पूर्वीसारखं राहिलं नाही असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मी थेट गाठते मंडई. ह्या बिल्डिंगच्या मध्यभागी 80 फूट उंच अष्टकोनी बुरुज आहे, ज्यातून 8 वेगवेगळ्या दिशांना 8 रस्ते काढले गेले. बाजारात कितीही गर्दी असली तरी हवा आणि प्रकाश थेट आतपर्यंत पोहोचतात. गोष्ट सुरू होते 1882 पासून. हाय, मी अमोघ वैद्य. हो, ही मंडई खूपच काय म्हणूयात हवेशीर आहे. याचं कारण असं की याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे बघा, आता पहिले तर ही 1882ला ही बांधायला सुरुवात झाली आणि 1886ला 5 ऑक्टोबर 1886ला ही बांधून पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन झालं होतं 5 ऑक्टोबरला. आणि ते केलं होतं लॉर्ड रे यांनी. त्यामुळे या मंडईचं आधीचं नाव होतं लॉर्ड रे मंडई किंवा रे मार्केट. तर आता ही मंडई, पहिले तर मंडई अशी बांधीव मंडई ही खूप कमी. आधी मंडई होती ती शनिवार वाड्याच्या समोर जी मोठी जागा आहे की नाही तिथं भरायची. कारण 1828ला शनिवार वाडा जळल्यानंतर समोरची जागा मग काय म्हणूयात ब्रिटिशांनी त्या मंडई वगैरेसाठी दिली. मग ते कसं व्हायचं तर पुण्यात बाहेरनं सगळे शेतकरी यायचे, ते तिथं सगळं काय म्हणूयात आळ्या वेगवेगळ्या होत्या, म्हणजे भाजीची होती किंवा बटाट्याची होती, कांद्याची होती, अशा वेगवेगळ्या होत्या. पण मुद्दे असे होते तिथं की ते झाल्यानंतर मग तिथं साफसफाईला यायला लागायचं, मग सगळं सामान घेऊन जायला लागायचं आणि असे बरेच मुद्दे होते. तर मग ब्रिटिशांनी ही जी जागा आहे आत्ताची, ही होती पेशव्यांचे सरदार खाजगीवाले. या खाजगीवाल्यांची ही जागा होती, ती 40,000मध्ये, त्या काळच्या 40,000मध्ये विकत घेतली आणि मग इथं ही मंडई बांधायला सुरुवात झाली. गंमत अशी की त्यावेळेसच्या पुणेकरांनी मंडईला विरोध केला होता, म्हणजे महात्मा फुलेंनी सुद्धा विरोध केला होता. कारण एवढे पैसे, जवळपास 3 लाख रुपये खर्च होणार होते, तर एवढा खर्च हा शिक्षणासाठी जाईल खरं तर. पण तरी ती मंडई उभी राहिली, कारण पुण्याच्या खूप वेगवेगळ्या भागांमध्ये, रविवार पेठेमध्ये, भाजीआळीमध्ये मंडई चालू होती, बुधवार पेठेमध्ये मंडई होती, म्हणजे छोट्या छोट्या भागांमध्ये होती. ती सेंट्रलाइज सिस्टीम करायची असं ब्रिटिशांनी ठरवलं होतं, म्हणून ही तयार केली. ही तयार करता ही सगळी गॉथिक शैलीमध्ये. पण मग काय तयार केलं की मध्ये एक टॉवर आहे, म्हणजेच मधली इमारत आहे, आणि बाजूला तिचे 8 काय म्हणत, मराठीत आपण त्याला पाकळ्या म्हणतो, पण तिचे आर्म्स आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक आर्म्समुळे काय होतं तर तू बघशील तर बाजूला मोकळी जागा आहे, म्हणजे लाईट खूप येतो. ठीक आहे. आणि वरती बघशील तर वरती कैच्या आहेत, कौलं आहेत. ही कौलं त्यावेळेस फ्रान्समधनं आणली होती, मार्सेमधनं आणली होती ही कौलं. आता नाही आहे ती, पण त्यावेळेसची ती होती. आणि तू बघशील तर एकाच्या वर एक असे 2 कौल आहेत, म्हणजे एक कौल इकडं संपतं आणि त्याच्यावरती आणखीन कौल येतात. ती मधली जागा आहे. सो याने होतं असं की हवा खेळती राहते. सो अशी हवा खेळती राहते, अशी 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 हवा खेळती राहते, जी भाज्यांसाठी खूप चांगली आहे. सो या दोन्ही बाजूंना वारा येतो आणि वरनं खाली वारा फिरतो, त्यामुळे भाज्यांसाठी चांगली आहे. आणि हे गाळे पण महत्वाचे. आपण हे जरा ज्यावेळेस हे कन्झर्वेशन झालं त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने केलं. आपण काही गाळे बघणार आहोत जुने, तर तिकडं चल, मी तुला दाखवतो गंमत. आता आपण हा गाळा म्हणतो. आता हा गाळा वरती, एवढ्या वरती याच्यासाठी की जर पुन्हा शनिवार वाड्याशी कम्पेअर केला तर शनिवार वाड्यात सगळे लोक खाली बसायचे, त्यामुळे धूळ उडणं हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. इथं कसं झालं, इथं वरती आल्यामुळे धुळीचा त्रास बंद झाला. आता इथं जर बघितलं तर हा वरचा भाग आणि हा खालचा भाग पोकळ आहे. सो एकदा भाजी विकून झाली किंवा तुमचं सामान विकून झालं की त्या ज्या काय म्हणा पराती असतील, टोपल्या असतील, त्या टोपल्या सगळ्या याच्या आत ठेवायच्या, याच्या आत ही मोठी जागा. आणि मग ते पुन्हा भाजी किंवा तत्सम काही साहित्य असणार आहे ते टिकण्यासाठी त्याला व्हेंटिलेशन पाहिजे. त्यामुळे हे व्हेंटिलेशन तुम्हाला इथं दिसतं, हे सगळे छोटे छोटे व्हेंटिलेशन. असंच त्याच्या मागच्या बाजूला, म्हणजे वरतीच्या मागच्या बाजूला छोटे मागं पण व्हेंटिलेशन्स आहेत. ते इथं न दिसणार नाही, पण थोडक्यात ह्याच्यावर बसायचं किंवा इथं मागं तुम्हाला दिसेल की इथं बसून किंवा त्याच्यावर सगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि विकायचं. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. खरं तर एक मी वाचली अशी की हा ज्यावेळेस मंडई पूर्ण बांधकाम झाल्यानंतर इकडं 120 फूट उंच क्लॉक टॉवर बांधण्याचं पण प्रपोज होतं. सो जे आपल्याला अनेक ठिकाणी गॉथिक शैलीमध्ये दिसतं, मुंबईलाही दिसतं, की तो
क्लॉक टॉवर आहे जसं लंडनला पण असतं, तसा क्लॉक टॉवर इथं बांधणार होते, पण तो काही झाला नाही. झाला असता तर आणखीन सुंदर दिसलं असतं. पण ह्याने होतं काय हे बघ, तू गंमत बघ. इमारत बांधताना कायमच ती भविष्य काळामध्ये नैसर्गिक आपत्तींना प्रॉब्लेम होणार नाही अशी बांधली गेली. म्हणजे ही मुख्य इमारत आहे पहिली मध्यवर्तीची, आणि त्याच्या बाजूला हे जे छोटे छोटे हे इमारतीला कनेक्टेड नाहीये, म्हणजे लाकडांनी कनेक्टेड आहे फक्त, ते चिकटून नाहीये. त्यामुळे समजा भूकंप किंवा तत्सम कुठली आपत्ती आली तर काय होतं की सगळं एकत्र हलल्यामुळं म्हणजे पूर्ण पडत नाही. जर एकच बिल्डिंग कशी धडधड धडधड होते तसं इथं होत नाही. हे सगळे वेगवेगळे आहेत. मी म्हटलं ना हे सुट आहे पण तरी बांधील आहे. आजपर्यंत आपण अशी मंदिरं बघितली आहेत ज्यांची उंच उंच अशी कळसं आहेत आणि खूप मोठी मोठी मंदिरं मी आजपर्यंत बघितली आहेत. पण मी आज इतके छोट्याशा मंदिरात जाणार आहे. चला, खूप गोड मंदिर आहे खरं तर. म्हणजे इतकं आत हे मंदिर आहे, इतकं छोटंसं हे मंदिर आहे, तरी जसं अमोघ मगाशी म्हणाला की इथं होल्स आहेत, त्यामुळे इथं व्हेंटिलेशन सुरू राहतं. म्हणजे इथं आत आल्यानंतर खूप जास्त सफोकेट होतं आहे, हा असला प्रकार काहीच नाही आहे. आणि ह्या दरवाजाला दिसतात का, होलमधून जरी हे दार बंद केलं तरी सुद्धा या होलमधून व्हेंटिलेशन होतं. त्यामुळं असं हे सुंदर मंदिर मस्त तुम्हाला मंडईमध्ये बघायला मिळतीये. चला अजून मंडईबद्दल जाणून घेऊया. सो असं लक्षात येत असेल की आत किती मोठी जागा आहे. म्हणजे देवघर तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ब्रिटिश काळामध्ये ही एक व्यवस्था व्यवस्थित केली होती की तुम्हाला आतमध्ये तुमचं जे सामान आहे बाकीचं ते सुद्धा ठेवता येईल. आणि म्हणूनच आता आत तू बघशील तर दिवा सुद्धा लावलाय. समजा हे दार बंद केलं तर एका छोट्या गोष्टीमध्ये जर दिवा ठेवला आणि बंद केला तर तो दिवा ऑक्सिजन थोड्या वेळ ती आग पकडेल आणि मग तो विझून जाईल. पण तसं इथं होत नाही. याचं कारण हे व्हेंटिलेशन आहे. हे पहा, ह्या व्हेंटिलेशनमुळे काय होतं, हे समजा जर दोन्ही दारं बंद केली तरी सुद्धा आतला दिवा चालूच राहतो. बरं, ह्याच्या बरोबर मी म्हंटल तसं त्याच्या मागं व्हेंटिलेशन आहे. सो हवा ही फक्त अशी बाहेर जात नाही, तर हवा ही पूर्ण सर्कलमध्ये खेळती राहते. सो हवा खेळती राहणं महत्वाचं आहे. आपण आपल्याकडे म्हणतो ना की हवा ये जा करत नाही, हवा खेळती राहते. म्हणजे काय, तर ती सगळ्या बाजूंनी व्यापत राहते, फिरते. त्यामुळेच ते मागं आणि पुढं. म्हणून आत दिवाळी लावता येतो, आत बसूही शकतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस आत जर बसलात तर थंड वाटतंय ह्याच्यासाठी की ती हवा सतत येते आणि त्यामुळे ते कोंदट वाटत नाही आतमध्ये. सो हा एक काय म्हणूयात, मी म्हटलं असं की कुठेही प्रपोज्ड असं हे नव्हतं की असंच तयार केलं पाहिजे, असंच तयार केलं पाहिजे. सो पुण्याच्या अनुषंगाने किंवा पुण्यातील भाजी मंडईमध्ये कशा पद्धतीने भाजी विकली जावी, का कसा पुढं प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा येणार नाही, ह्या दृष्टीने हे फक्त पुण्यासाठी तयार केलेली मंडई. बाहेर इतकं ऊन असूनही आत मंडईमध्ये आल्यावर खूप गार वाटतं. खूप गर्दी असूनही इथं बसून राहावंसं वाटतं, कारण इथला गारवा. प्रत्येक मार्केटमध्ये ओरडून ओरडून भाजी विकणारी लोक बघायला मिळतात. कांदा ज्यानं सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलंय, कारण महागाई. कांद्याचा कमी झालेला भाव. याचा अर्थ असा आहे की आपलं महाराष्ट्र सोडून राजस्थान, बेंगलोर, UP, MP सगळीकडे इतकं पीक आहे की इतकं पीक आहे ते खपत नाही आहे. बाहेर माल म्हणजे पाठवून सुद्धा माल शिल्लक आहे. त्यामुळे मंदी आली, शेतकऱ्यांना पैसे होत नाही, कारण हे स्वस्त वाणीचं. त्यामुळे ते आंदोलन करून काय उपयोग नाही ना. मूळ हा शब्द जो आहे तो मंडी हा शब्द आहे. मंडी म्हणजे बाजार. ते मराठीत येताना त्याचं मंडई असं झालेला शब्द आहे. तर इथं या मंडईला आपण आता जो मध्यभाग आहे ती ही इमारत, ह्याच्या वरती तू बघशील तर हे बरोबर ह्याच्यावरती असंच्या असं एक हॉल आहे मोठा, आणि ही ती मुख्य इमारत. इथनं वरती जायला त्याला काय म्हणूयात पायऱ्या आहेत, आणि त्या पायऱ्यांनी वरती गेलं की वरती काही ऑफिसेस आहेत. याचं एक विशेष गोष्ट अशी की 1888 साली, त्याच्या आधी जवळपास 1400 गाळे होते. म्हणजे तू विचार कर की आता जाणवत नाही पण हे 1400 गाळे होते. आणि या 1400 गाळ्यांचं कारण
ते घ्यायचे कसे, म्हणजे ते मग म्हणून विरोध पण झाला की एवढं आम्हाला घेता येणार नाही. मग ते म्हटले की नाही नाही आम्ही काही पैसे घेणार नाही वगैरे वगैरे. एवढं करून ब्रिटिशांनी नंतर घेतला. 1888 साली त्याचा लिलाव केलाच, पण लॉर्ड रे मार्केट हे नाव होतंच. 1938 साली म्हणजे 1938ला आचार्य अत्रेंनी ह्याचं नाव बदलून महात्मा फुले मंडई असं केलं. तेव्हापासून आजपर्यंत महात्मा फुले मंडई असंच याला म्हणतात. आणि बाहेर टिळकांचा पुतळा आहे. आपण त्या टिळकांच्या पुतळ्यापाशी टिळकांच्या पुतळ्याची माहिती सांगतो. 1924 साली ह्या बाहेरच्या बाजूला हा लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारला गेला. मोतीलाल नेहरूंच्या हस्ते याचं काय म्हणूयात हा उभारला गेलेला आहे. हा इतका महत्वाचा नंतर ठरला. याच्या समोर अनेक सभा भरल्या गेल्या आणि काय म्हणूयात अजूनही टिळक पुतळ्याला आणि टिळकांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतरच पुढे मिरवणूक जाते गणपतींची, गणेशोत्सवामधली. त्यामुळे मंडई ही आतनं जेवढी महत्वाची आहे तितकीच ती बाहेरच्या बाजूनेही महत्वाची आहे. तर अशी आहे ही आपली महात्मा फुले मंडई. इथे फक्त भाजी किंवा फळं विकली जात नाहीत, तर इथे पुण्याचा जिवंत इतिहास श्वास घेतो. मॉल संस्कृतीच्या आणि ऑनलाईन डिलिव्हरीच्या या काळातही मंडईला पर्याय नाही, कारण या आर्टिफिशियल जगात नॅचरल गोष्टी ह्याच मंडईमध्ये मिळतात.